बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला गेलेला अभंग श्रीमंत श्री वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि महाराज सोप्यातलं सोपं शस्त्र सामान्य माणसाच्या हातात स्वस्तात स्वस्त फुकट आणि नेहमी जवळ राहणार म्हणजे काळापासूनही भीती नाही यमापासूनही भीती नाही आणि मोक्षाची चिंता जे शस्त्र वापरल्यानं होणार नाही ते शस्त्र महाराज आजच्या अभंगातून प्रगट करतात विठ्ठल विठ्ठला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री क्षेत्र कोयाळ ग्रामामध्ये गेली अनेक वर्षापासून आता हे कितवं वर्ष आहे इकडे 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 लक्ष द्या आता कीर्तन सुरुवात झालंय मला माहिती तुमचा रोजचाच महाराज आहे म्हणून तुम्ही काय आज एवढं गांभीर्यानं घेणार काय त्याचं काय नसतंय हे आपलं हे महाराज आपलं ना आपलं आपलंच म्हणते तसं नाही आपण आता कीर्तनात बसलोत कुठं बसलोत जरा टाईट टाईट बसा असं टाईट फ्रेश आज कीर्तन जास्त वेळ नाही करायचं आपल्याला 11 वाजले की सुटलंच कीर्तन नाही की नाही हे लय बाकीचं दररोज भरपूर असतंय आज लवकर सुटणार आहे बरोबर 11ला थोडं लक्ष द्या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे आपल्या 15वं वर्ष आहे म्हणजे तुमच्या चांगलं ध्यानात आहे 15व्या वर्षापर्यंत सप्ताह करत असताना आपण अनेक प्रकारची प्रगती काय केली प्रगती केली कधी भागवत कथा ऐकली कधी राम कथा ऐकली कधी आता काय चालू आहे कोणती मायमावल्या कोणती कथा चालू आहे काय म्हणत असतात महाराज काय करायचं कोणती कथा चालू आहे ना देवाचं सांगत आपण ऐकायचं राम कथा ऐकली भागवत कथा ऐकली शिवकथा आता चालू आहे कशा निमित्तानं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्री संत भगवान बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं हा आपला सप्ताह या ठिकाणी प्रारंभ झाला सप्ताहाला सुरुवात झाली तेव्हा सप्ताहाचं रोपट अगदी छोटस केवढं होतं आता पुढे जे आपण मंदिर बघतो त्या मंदिरामध्ये सप्ताह व्हायचा महाराजानं वरती उभा राहायचं बाजूनं सगळं भजनी मंडळ थांबायचं आणि आगाव माणसानं भजनाला खडे हाणायचे कामून हाणीत होते ते जरा बाजूला सारखं आम्हाला काय होय नाही महाराज दिसा नाही आणि मग बिचारे बसणे बाजूला सरकायचे पण मारुतीरायाची एवढी कृपा की मारुतीरायाच्या मनात आल्यावर आता या मंडपात कुठं बी बसलं तरी बी महाराज दिसतंय का नाही दिसतंय आणि म्हणून ही सगळी हळूहळू हळूहळू आध्यात्मिक प्रगती बरोबर कोयाळ ग्रामस्थांची भौतिक प्रगती सुद्धा झाली आणि भौतिक प्रगती करता करता एवढा मोठा सभा मंडप या ठिकाणी उभा केला आता दररोजची महाराज तुम्हाला सांगतायत तुम्ही ऐकतायत आणि अगदी कमी वेळेमध्ये फास्ट आणि मजबूत काम या ठिकाणी माणसाईने केलं दररोज धावपळ केली या वर्षी आपल्याला माणसाईले ह्या मंडपात बसवायचं म्हणजे बसवायचं या हेतूने
या ठिकाणी फार मोठा सभा मंडप या सर्व ग्रामस्थी मंडळींनी उभा केला आणि या सभा मंडपामध्ये आपण आज कीर्तन करतोय. आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे बरं? म्हणजे तुमच्या पक्क ध्यानात राहते एकादशी आली की, आणि आज एकादशी धरली होती ना सगळ्यांनी, काय हरकत नाही. हे आजची धरली तीच नियमानं बरोबर आहे. आजची बिगर माळ करायची असती, उद्याची माळ करायची असती. मग आता खरे सांगा, पोह्याळात माळकरी जास्त आहेत का बिगर माळकरी? कसं बोला कसं आहे? हा, माळकरी जास्त आहेत की बिगर माळकरी? हा, मतदान ज्या पक्षात जास्त असेल त्याच काय होतंय बहुमत. मग माळकऱ्याची संख्या जास्त आहे की बिगर माळकऱ्याची? कुणाची? तुला काय माहिती रे? कुणाची? बिगर माळकऱ्याची. आजची एकादश बिगर माळकऱ्याची असती. पण हळूहळू कोयाळामध्ये आता माळकरी सुद्धा काय व्हायला लागलेत, तयार व्हायला लागलेत. एक नवीन पक्ष आमचा स्वीकारायला लागलेत आणि हळूहळू माळकरी या पक्षात यायला लागलेत. आज एकादशीच्या नियमानं आजचं पूर्ण दिवसाचा फराळ या ठिकाणी जाधव यांच्या मंडळाच्या वतीनं होत असतो. आणि त्याच्यामुळं मला वाटलं होतं जरा अजून जास्त तुटाळ होईल. एवढी काही माणसाची तुटाळ झाली नाही. कुठं झाली समजा. आता का पेरणी सगळी लावल्यावर सगळे झाडं थोडेच उगवत असते. कोणतं मरत आहे, कोणतं बैल पाय देतय, कोणतं मोडत आहे. रोजानं लावल्यावर एखादी बाई झाडावर माती बी टाकून जाते. त्याच्या थोडी बुडी कुठं झाली म्हणा तुटाळ, पण एवढी काही मनावजोगी झाली नाही. बरीच माणसं आहेत. फराळ पाण्यापुरती भरपूर माणसं उपस्थित आहेत. आणि त्यामध्ये वर्षानुवर्ष गेली 4-5 वर्षापासून एकादशीची सेवा ही माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यामध्ये मला नेहमी आठवण होते, ती मेली म्हातारी आता, तिचे काय नाव मला माहित नाही नक्की. त्या बाई म्हातारीला वर्षभर नाद असायचा. महाराज एकादशीची पंगत आणि वर्षभर तिनं महाराज नाद लावायचा. मला दिसन तेव्हा तिनं तेवढंच सांगायचं मला, काय उद्धव महाराज कशी एकादशीची पंगत, आणि हवा का महाराज तुमचंच कीर्तन म्हणायचं तिनं, बाकी काय नाही. सालभर भेटलं तेव्हा तिला बिचारीनं तेवढंच सांगायचं. त्या निमित्तानं आज एकादशी अभंग तुकाराम महाराजांचा आहे. दररोजच्या अभंगाचे चरण 4 असतात. आजच्या अभंगाचे किती चरण आहेत? 6 चरण आहेत. हा, 6 चरणामध्ये आपल्याला 2 तास महाराजांचं चिंतन करायचंय. गोड गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. आमचे बाळू महाराज आहेत, कदम गुरुजी आहेत, उद्धव महाराज आहेत, इकडून काका आहेत, मुसळे महाराज आहेत, इकडून आमचे खाडे महाराज आहेत, बरोबर आहे ना, उमराईचे. त्यानंतर इकडून मनोहर महाराज आहेत. हे महाराज सगळे पाठीमागचं भजनी मंडळ. आणि ह्या आजच्या कीर्तनाचे 2 ड्युटीला पडलेले हे 2 चौबदार. काल चेंज झाले, दुसरी ड्युटी होती 2 चौबदाराची. आज हे 2 आहेत महाराज. इकडून आमचे लाखे मामा तेही उपस्थित आहेत. इकडून या बाजूला गोड असे चौबदार आहेत बरं का. बघा एकदा यांच्या करता टाळ्या वाजवा. खरंच कौतुक आहे महाराज. अहो माणसालाही निघाय नाहीत हो. म्हातारे बिना कामाचं दातात काड्या घालून बसते पण भजन करणार नाहीत. हे बघा माणूस किती वय आहे, पण नुसतं वय नाही, माणूस जरी म्हातारा झाला असला तरी टोपीला चार्जिंग चालूच आहे त्यांची. बघा ना तुम्ही, अजून लाईट चालू आहे. म्हणजे जरी कीर्तनात लाईट गेली तरी महाराज येत आहे म्हणून कळा. ह्याच्याकरता चौबदार मामाची लाईटही आहे. दोन्ही चौबदार संस्थेतील बालगोपाळ मंडळी, गोड मृदंगाचार्य